नमस्कार, मी डॉक्टर शंतनू आहेरे. माझ्याकडे एक पेशंट आलेला होता, जो ग्रोइन पेनसाठी आला होता. पोलीस भरतीसाठी तो प्रॅक्टिस करत होता आणि ग्रोइनमध्ये त्याला भरपूर पेन होतं आणि स्ट्रेट लेग रेस म्हणजे सरळ पाय उचलणं वगैरे किंवा चालताना, जोरात चालतानाही त्याला पेन होतं. तर आज जवळजवळ एक 12 दिवस झाले आहे आणि त्याचं रनिंग वगैरे आता आम्ही हळूहळू स्टार्ट केलेलं आहे. त्याला 80 ते 90% आता फरक वाटतोय. आणि प्रॉब्लेम असा त्याच्यासोबत झाला होता की जेव्हा तो माझ्याकडे येण्याआधी काही ठिकाणी तो फिजिओथेरपीसाठीच गेला, पण त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज नाही सांगितली गेली किंवा फक्त मोडॅलिटी बेस्डच प्रोग्राम त्याचा होता. आणि ज्या ठिकाणी पेन आहे त्या ठिकाणी फक्त मोडॅलिटीचाच वापर केला गेला आणि 10 ते 15 दिवस त्याचं तसंच चाललं आणि त्यात ना काही एक्सरसाइजचे प्रोग्रेशन दिले गेले किंवा कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज केली गेली. तर अशा गोष्टी त्याच्यासोबत झाल्या आणि अशा गोष्टी त्याच्यासोबत 2 वेळा झाल्या. जसं त्यांनी मला सांगितलं की तो 2 ठिकाणी गेला आणि दोन्ही ठिकाणी त्याचं तसंच झालं आणि मग त्यामुळे त्याच्या जी इंजुरी होती त्याच्यामध्ये काही विशेष प्रोग्रेशन झालं नाही किंवा त्याला विशेष काही फरक पडला नाही. माझं एकच म्हणणं आहे, जे काही फिजिओथेरपिस्ट आहे त्यांना, की फक्त आणि फक्त मोडॅलिटीज किंवा काही मशीन्सचा वापर करून तुम्ही पेशंट नीट कधी होत नाही किंवा तुम्ही त्या गोष्टीचा फक्त वापर करून पेशंट पूर्णपणे नीट करू शकत नाही. मेन गोष्ट आहे डायग्नोसिस करणं आणि त्यानंतर हळूहळू एक्सरसाइज चालू करणं. एक्सरसाइज म्हणजेच फिजिओथेरपी आहे. मेन फिजिओथेरपी म्हणजेच एक्सरसाइज आहे. तर त्यांनीच पेशंट बरे होतात आणि मोडॅलिटीज वगैरे ह्या फक्त आपण पेशंटला टेम्पररी रिलीफसाठी आपण वापरतो. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त एक्सरसाइजचा उपयोग करून आणि कमीत कमी मशीनचा उपयोग करून पेशंट नीट करावे. धन्यवाद.